सिने अभिनेते नितीन रेड्डी यांनी साई दरबारी हजेरी लावत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय। साई दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीनं रेड्डी यांचा सत्कार करण्यात आला। उत्तर प्रदेश शहापूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय। यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय, तसंच प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। हरियाणाच्या अंबालामध्ये मुसळधार पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय, यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। तसंच भारतीय हवामान विभागानं कुरुक्षेत्र, अंबाला आणि पंचकुला भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। वर्धाच्या हिंगणघाट राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव चौक इथं उड्डाणपुलावर मोठा खड्डा पडलाय। या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। दरम्यान रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली। चहा टपरीवर थांबलेल्या लोकांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने लुटले, तसंच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला। या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। लखनौमध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला। या घटनेत त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय आहे। दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, तसंच पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। रायगडमध्ये उद्यापासून शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबवण्यात येणार आहे। मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबवण्यात येते। 1 जुलैपासून ते 15 जुलैपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे। नाशिक महापालिकेनं वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाचं सीएनजी प्रकल्पात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला। या संदर्भातील प्रस्तावाला महासभेनेही हिरवा कंदील दाखवलाय। त्यानुसार ओल्या कचऱ्यापासून सीएनजी निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे। राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या ई पिंक रिक्षा नोंदणीला पुण्यात सुरुवात झाली आहे। गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात जवळपास 3400 महिलांना ई पिंक रिक्षा देण्यात येणार आहेत। त्यापैकी पुणे शहरात 2800 महिलांना या रिक्षा देण्यात येतील। जळगावच्या भडगाव तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचा भव्य निर्धार मेळावा संपन्न झालाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। या मेळाव्यात किशोर पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। सह्याद्री अतिथीगृहावर सरकारचं चहापान झालं। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे समोरासमोर आले। यावेळी त्यांच्यात काही संवाद झाला। मला काय विचारता असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी बावनकुळेंना केला। यावेळी एकनाथ शिंदेंची देहबोली गंभीर दिसत होती। त्याच्यात गंभीर मुद्द्यावर संवाद झाला, त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट झालं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी नियुक्तीवरून कोल्हापुरात नाराजी नाट्य सुरू झाले। पदाधिकारी नियुक्तीवरून कोल्हापुरातील अनेक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। नाराज कार्यकर्त्यांनी उपनेते संजय पवार यांना फोन करून नाराजी व्यक्त केली। याबाबत उपनेते संजय पवार आज भूमिका जाहीर करतील। पुण्यातील आंबेगाव तालुक्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तालुका प्रमुख दत्ता गांजाळे यांनी शिवसैनिक कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला। दत्ता गांजाळे यांच्या पक्षप्रवेशानं शिवसेना शिंदे पक्षाची आंबेगाव तालुक्यासह मनसर शहरात मोठी ताकद वाढणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या वर्षपूर्ती निमित्तानं लाभार्थ्यांना 3600 कोटी रुपये अनुदान रविवारच वर्ग करण्यात आले। येत्या 1-2 दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात जूनचा हप्ता जमा होईल। तर सरकारनं केलेल्या पडताळणीत आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्या। विधिमंडळ प्रवेश पासवरून अशोक स्तंभ गायब आहे। अधिवेशनाच्या पासवर अशोक स्तंभ हटवण्यावरून रोहित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला। आज चिन्ह हटवलं, उद्या पत्रकारांना बाहेर काढतील असा घणाघात आमदार रोहित पवारांनी सरकारवर केला। उरणमधील कोळी महिलांनी विधान भवनाबाहेर आंदोलन केले। मागील 40 वर्षापासून रखडलेल्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावर आक्रमक कोळी बांधवांनी विधान भवनावर मोर्चा काढला। यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सांगलीत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात ख्रिश्चन बांधवांनी आंदोलन केले। ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। मुंबई ठाण्यासह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। तर कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तसंच काही भागांमध्ये अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यात 1 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली। पावसामुळे जनजीवनावर परिणाम झालाय। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्यानं पाऊस सुरू असल्यामुळे खरीप हंगामातील उरलेली पेरणी खोळंबली। शेतकऱ्यांना योग्य हवामानाची प्रतीक्षा असून पावसामुळे शेतीकामात अडथळे निर्माण होत आहेत।
जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. चिनाब नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. शिमल्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय. पावसामुळे 5 मजली इमारत कोसळली. अवघ्या काही क्षणात ही इमारत पत्त्यासारखी कोसळल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. पुणे आणि परिसरात पावसाचा जोर कमी झाल्यानं खडकवासला धरणातला विसर्ग देखील आता कमी केला गेलाय. रात्री विसर्ग 1000 क्युसेकच्या वर होता, तो आता 340 क्युसेक पर्यंत कमी केला. पंचवटी एक्सप्रेसला दररोज अर्धा तास विलंब होतोय. त्यामुळे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, शेतकरी यांचं मोठं नुकसान होतंय. त्यामुळे प्रवासी वेलफेअर असोसिएशननं याबाबत मुंबईतील रेल्वे मुख्य परिचालन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्याचबरोबर आंदोलनाचाही इशारा यावेळी देण्यात आलेला आहे. मुंबईतील बांगूर मेट्रो स्टेशनवर एक दुर्घटना टळलेली आहे. मेट्रोचे दरवाजे बंद होत असताना 2 वर्षाचा मुलगा अचानक बाहेर आला. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्याचं त्याकडे लक्ष गेल्यानं अनर्थ टळला. सुरक्षा कर्मचाऱ्यानं मेट्रो थांबवून मुलाला पुन्हा पालकांकडे सुपूर्द केलं. मेट्रो कर्मचाऱ्याच्या समयसूचकतेचं सर्व स्तरातून कौतुक होतं. जालन्यातील नानखेड्यामध्ये 8 वर्षापासून बंद असलेली बस सेवा सुरू करण्यात आली. मनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे ही बस सेवा सुरू केली, तर खराब रस्त्याअभावी या गावातील बस सेवा बंद केली होती. भुवनेश्वरवरून पुण्याला येणारं एअर इंडियाचं विमान पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर उतरवण्याच्या प्रक्रियेत होतं. विमान सुमारे 150 फूट उंचीवर असताना वैमानिकाला धावपट्टीवर कुत्रा आढळून आला. प्रवाशाच्या सुरक्षेसाठी वैमानिकानं लँडिंग न करण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा विमान हवेत झेपावलं. कुत्र्याला हुसकावून लावल्यानंतर विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केली आहे. चौफाळा ते महाद्वार घाट या परिसरात 13 ब्लॅक स्पॉट शोधले. या ठिकाणी पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे. पालखीत गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून नियोजन करण्यात आलेलं आहे. राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले माऊलींच्या वारीत सहभागी झालेत. पारंपरिक वेशभूषा करून भरत गोगावले वारीत सहभागी झाले. यावेळी गोगावलेंनी टाळ मृदुंगाच्या तालावर फेर धरत विठू नामाचा गजर केला. मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रेवर घालण्यात आलेली तात्पुरती बंदी हटवण्यात आली. 24 तासांपूर्वी उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे ही यात्रा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हवामान खात्यानं उत्तराखंडातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा जारी केलाय. रहिवाशांसह भाविकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. ओडिशात पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रा सुरू आहे. या यात्रेत मोठ्या संख्येनं भाविक सहभागी होत आहेत. गुंडीचा मंदिरापर्यंत ही यात्रा काढली जाते. 8 जुलैपर्यंत हा सोहळा सुरू असेल.